ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। ओम नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंदा करुणा करा। भक्तवत्सला दिनोद्धारा जगद्व्यापका जगद्गुरु। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, सर्व वंदनीय पूजनीय संत महंत आणि आमचे सर्व साधक बांधव, माऊलींच्या चरणी नतमस्तक होणारे सर्व सश्रद्ध भक्त मंडळ, आज आपण माऊलींच्या दरबारात, आईच्या दरबारामध्ये एक भगवत सेवा करून राहिलेले आहोत। त्याचं निमित्त आपल्या सर्वांना कल्पना आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी ह्या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन, शुद्धीकरण दिन, आपण हा त्रिदिनात्मक सोहळा या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे। आणि काल ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर ज्ञानेश्वरी भक्तांनी साजरी केलेली आहे। या त्रिदिनात्मक सोहळ्यामध्ये ज्या संतांची सेवा झालेली आहे ते हरिभक्तिपरायण आदरणीय पूजनीय डॉक्टर भावार्थ महाराज देखणे विश्वस्त मंडळाची जबाबदारी आहे। हरिभक्तिपरायण कैलास महाराज येवले प्रवचनाची कार्यक्रम झालेले आहे। हे खूप चांगल्या प्रकारची आपण ही पर्वणी भक्त मंडळीला या ठिकाणी दिलेली आहे। सर्व विश्वस्त मंडळ यांनी माऊलीचा निरोप आमच्याकडे पाठवला आणि त्या निमित्ताने इथं येऊन ही भगवत सेवा करण्याचा प्रसंग प्राप्त झाला। अनेक जन्माची पुण्याई ज्यावेळेस प्राप्त होत असते त्यावेळेस देवाचं नाव किंवा संतांची सेवा घडत असते। बहुता सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी। आणि पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा। अनेक दिवसाचं वर्षाचं पुण्य फळाला आलं की संतांची संगती आपल्याला प्राप्त होत असते। आज आपण या ठिकाणी माऊलीच्या म्हणजे आईच्या पदराखाली आहोत। विश्वस्त मंडळाचे आम्ही अभिनंदन करतो की खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम इथं माऊलींच्या कृपाशीर्वादाने सदैव चालू असतात। आणि इथं तर प्रश्नच नाही, आपलं सर्वांचं, महाराष्ट्राचंच नव्हे संपूर्ण देशाचं नव्हे विश्वाचं हे श्रद्धास्थान आहे। कारण आईचं हृदय मोठं असलं की मुलं मोठे असतातच। ज्ञानोबारायाने सगळ्यांच्याकरता मागणीच मागितली, हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर, किंवा सर्वांचं कल्याण व्हावं, आपण पसायदानामध्ये नेहमीच म्हणत राहतो। विश्वात्मक देव, या विश्वात्मक देवापुढे विश्वाला शांत करण्याचे, आशीर्वाद देण्याचे कृपा आशीर्वाद आपल्या गुरु माऊलींच्या चरणी ज्ञानोबारायांनी मागितलेले आहे। खरं म्हणजे मग अशी मी बोलल्याप्रमाणे आईचं पदर, आता ह्या जुन्या गोष्टी राहिल्या, माऊलीच्या दरबारात बोलता येत नाही। आईच्या पदराखाली मुलाचं दुःख नाहीसं होत असतं आणि सुखाची प्राप्ती होत असते, तो म्हणजे प्रेमाचा पदर असतो। आईचं प्रेम जरी झालं तरी 2 किंवा 4 मुलं असतील ते ओळखतच, शेजारचं मरून पडलं तर काही विचार करणार नाही। पण संतांचं सर्वांच्यावर प्रेम असते, व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये। खळाची व्यंकटी सांडो आपण रोज म्हणतो। पहिल्यांदा माऊलीने ज्यावेळेस आशीर्वाद मागितला गुरुदेवाकडे, त्या अगोदर खळाकडे लक्ष गेलं। आई 2-3 मुलं असले तर त्या आई अगोदर कोणी जर एखादा ज्योतिषी आला तर पहिल्यांदा जो ऐकत नाही त्या खड मुलाचा हात दाखवत। ज्ञानोबारायांचं लक्ष खळाकडे गेलेलं आहे। ते खड नष्ट करायचे नाहीत। देवाला जर राग आला तर खड नष्ट करतो,
परंतु संत खळ नष्ट करत नाही, खळाची वृत्ती, वाईट वृत्ती नष्ट करतात आणि सत्कर्माच्या ठिकाणी त्यांची वाढ निर्माण करतात. माणसं तेच असतात, अंतःकरण बदललं, वृत्ती बदलली की ते देव होत असतात. ही सर्व शक्ती संतांच्या जवळ आहे. त्याला आईचं हृदय लागते. म्हणून आपण माऊलीला नेहमी करता आई म्हणत असतो, ज्ञानोबा. आणि आपल्या संप्रदायामध्ये एखाद्याचं नाव जर ज्ञानेश्वर असलं तर त्याला ज्ञानेश्वर म्हणत नाही, त्याला माऊली म्हणतात. पण तो माऊली कुठं जाते आणि काय करते कसं का असत नाही, पण त्याला माऊली मात्र म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला